नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, चैतराजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती. ग्रामपंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 अशोक मेहता ही समिती नेमली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅशच्या देशात आहे. डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅशच्या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 इराण या देशामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा. विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 वाघ मुरळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, डोळे या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. डोळे या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 चक्षु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भरतपूर राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 4 संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, अपूर्ण मन पूर्ण करा. डॅश वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. अपूर्ण मन पूर्ण करा. डॅश वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. तर ऑप्शन क्रमांक 2 गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे. ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 शांघाय या ठिकाणी ब्रिक्स बँकेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, ओपेकचे मुख्यालय कुठे आहे. ओपेकचे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक त्या ठिकाणी ओपेकचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 14, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे. तर ऑप्शन क्रमांक 1 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे. स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो. राज्य लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार करू शकतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सुक्रोज हा पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते. भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 कॅरोटीन पासून मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे. सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिसदस्यीय
प्रकारातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा कितीची असते? तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्षाची असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले जाते. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 घटनात्मक प्रमुख, ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी मंडळ, ऑप्शन क्रमांक 3 तिन्ही दलाचे प्रमुख, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅश डॅश जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, अभयारण्याची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे. अभयारण्याची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कायदेमंडळ यांना आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, 73वा घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? 73व्या घटना दुरुस्तीने कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भाग 9 समाविष्ट करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशात समावेश होतो? कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केली? विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी सुरू केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 4 1 आणि 1925 यावर्षी भूषविले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, कॅम्ब्रेड इंग्लिशचे वृत्तपत्र कोणाचे होते? कॅम्ब्रेड इंग्लिशचे वृत्तपत्र कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद अली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महाड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा,
वारली पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? वारली पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जव्हार हे वारली पेंटिंगसाठी थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भाषावर प्रांत रचनेची मागणी कोणी केली? भाषावर प्रांत रचनेची मागणी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 घटनात्मक प्रमुख, ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी प्रमुख, ऑप्शन क्रमांक 3 तिन्ही दलाचे प्रमुख, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली? मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वर्षाची शिक्षा केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय जनसंघ स्थापन केला, तर ऑप्शन क्रमांक 2 काश्मीरचा तुरुंगात मृत्यू, तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? तर ऑप्शन क्रमांक 2 25 वर्षाची असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभेचे, ऑप्शन क्रमांक 2 न्यायमंडळाचे, ऑप्शन क्रमांक 3 संसदेचे, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नव्हती? पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 काश्मीरचा डोंगरी राजा गुलाब सिंग. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 इंडियन लीगची स्थापना कोणी केली? इंडियन लीगची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार घोष यांनी इंडियन लीगची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्या रानडे पंचहौद मिशन प्रकरण यांच्याशी संबंधित होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 ग्रामसभेचा उल्लेख आढळतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे डॅश डॅश आहे. विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 भाषा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कोणत्या लिपीत ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे? कोणत्या लिपीत ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी लिपीमध्ये ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा वापर करतात. मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 देवनागरी लिपीचा वापर करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे डॅश डॅश भाषा होय. आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजेच डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 1 आपल्या घरात
बोलली जाणारी भाषा म्हणजेच मातृभाषा होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे डॅश डॅश होय. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 2, भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ध्वनिचिन्हे कशाला म्हणतात? ध्वनिचिन्हे कशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2, ध्वनिचिन्हे हे अक्षरांना म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहास काय म्हणतात? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3, शब्द म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही? खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, उर्दू ही लिपी देवनागरी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? खालीलपैकी मराठीतील वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3, दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी कोणत्या भाषेतील लिपी देवनागरी नाही? पुढीलपैकी कोणत्या भाषेतील लिपी देवनागरी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, तमिळ या भाषेची लिपी देवनागरी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, ऱ्हस्वस्वर ऐवजी दीर्घस्वरांचा उच्चार केल्यास डॅश डॅश फरक पडण्याचा संभव असतो. ऱ्हस्वस्वर ऐवजी दीर्घस्वरांचा उच्चार केल्यास डॅश डॅश फरक पडण्याचा संभव असतो. तर ऑप्शन क्रमांक 3, शब्दांच्या अर्थात फरक पडण्याचा संभव असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणांना काय म्हणतात? आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4, अक्षर असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, श श स या वर्णांना काय म्हणतात? श श स या वर्णांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, उष्मे असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण 48 आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, 34 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? तर ऑप्शन क्रमांक 2, तालव्य प्रकारामध्ये मोडतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, अक्षर म्हणजे काय अर्थ सांगा? अक्षर म्हणजे काय अर्थ सांगा? तर ऑप्शन क्रमांक 3, नष्ट न होणारे म्हणजेच अक्षर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कुठे आढळला? मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कुठे आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3, श्रवण बेळगोळ, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅश डॅश असते. आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅश डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 4, विधान असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश डॅश म्हणतात. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2, जोडाक्षर म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 2, वर्ण असे म्हणतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकारात मोडत नाही? कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकारामध्ये मोडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, च हे आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2, कमाल, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकाराचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दंत तालव्य प्रकारचा वर्ण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वरादी असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मराठी भाषेची पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त व्यंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सातपुडा पर्वतरांगामुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. सातपुडा पर्वतरांगामुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा व तापी. प्रश्न क्रमांक 32 नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. तर नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 संत चोखामेळा समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे. संत चोखामेळा समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मंगळवेढा या ठिकाणी संत चोखामेळा समाधी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 प्राणहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. प्राणहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 लोणेरे या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 नॅशनल केमिकल लॅबोरेटरी डॅश डॅश या ठिकाणी आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अकोला या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहिला कृष्ण यांनी बांधला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 जागत कथा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रात मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे? महाराष्ट्रात मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या शहरात चालू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पुणे सातारा महामार्गावर डॅश डॅश हा घाट लागतो. पुणे सातारा महामार्गावर डॅश डॅश हा घाट लागतो. तर ऑप्शन क्रमांक 3 खंबाटकी हा घाट लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य पक्षी हा हरियाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती या जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याच्या बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याच्या बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश या राज्याच्या बरोबर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या
प्रादेशिक विभागात पडतो. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो? तर ऑप्शन क्रमांक ए कोकण विभागात पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी दुर्मिळ पक्षी कोणता? खालीलपैकी दुर्मिळ पक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 माळढोक करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 श्यामची आई साने गुरुजी. ऑप्शन क्रमांक 2 केरचे पाणी आचार्य अत्रे. ऑप्शन क्रमांक 3 स्वामी रजनीत देसाई. तर ऑप्शन क्रमांक 4 गीताई लोकमान्य टिळक. तर ऑप्शन क्रमांक 4 आपली चुकीची जोडी ही ऑप्शन क्रमांक 4 होईल. गीताई लोकमान्य टिळक असू शकत नाही. प्रश्न क्रमांक 51 महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठे धावते? महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठे धावते? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर गोंदिया या मार्गाने धावते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 रोहित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 सह्याद्री पर्वत हा डॅश डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. सह्याद्री पर्वत हा डॅश डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 अवशिष्ट प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ हे नाशिक इथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 मिहान हा औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 शेकरू खार हे महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.